नमस्कार. तर आजची आपली अजून एक व्हिडिओ ज्योतिष या विषयातली म्हणजे ज्योतिषचे बेसिक्स आपण या सिरीजमध्ये बघत आहोत. तर त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन टॉपिक आणलेला आहे. त्याचं नाव आहे ॲस्पेक्ट्स म्हणजे दृष्टी. आता दृष्टी म्हणजे काय आपण इमॅजिन करा, हे आपण त्याच्यावर येऊया ग्रहांची दृष्टी. पण इमॅजिन करा आपण कुठेतरी बसलोय एका ठिकाणी, बरोबर, आणि समोर बघतोय. तर आपण समोरच्या जागेवर बघतो, बरोबर. बसल्यावर आपण कुठे बघतो? एक्झॅक्टली समोर. का? कारण डोळे समोर आहेत, मग आपण समोरच बघणार. एकदम सरळ आपलं दृष्टी असते नेहमी. म्हणजे हे झालं नॉर्मल, बरोबर. हे झालं आपल्या माणसांचं. तर तसंच ग्रहांची सुद्धा दृष्टी असते. दृष्टी म्हणजे काय? ते असतात एका जागी, बरोबर. ते बसलेत एका जागी, पण त्यांचं एक लक्ष समोरच्या जागेवर असतं. जसं माणसांचं लक्ष समोरच्या जागेवर असतं ना, अगदी तसंच ग्रहांचंही लक्ष समोरच्या जागेवर असतं. म्हणजे एक्झॅक्टली जिकडे एखादा ग्रह बसलाय त्याच्या समोरच्या ग्रहावर म्हणजे समोरच्या घरावर तो दृष्टी टाकतो. आता त्याने काय होतं, समोरचा ग्रह कोणता आहे त्याच्यावर त्याने कसे रिझल्ट येतात हा झाला पुढचा विषय. पण लक्षात घ्या तुम्ही काय होऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा तुम्ही बसलायत आणि तुमच्या समोर तुमच्या एखाद्या अतिशय जिवलग मित्राला बसवलंय, तर तुम्हाला कसं वाटेल? तर अगदीच तसं काहीसं ग्रहांचं होतं. म्हणजे समोर कोण बसलाय, त्यांचं रिलेशन काय प्लॅनेटचं त्या ग्रहाबरोबर समोरच्या, त्याच्यानुसार त्याचे रिझल्ट वेगळे येतात. जर खरं समोरचं रिकामं असेल तर काय नाही, नॉर्मल फक्त त्या घरावर ॲस्पेक्ट असतो दृष्टी. तर आता त्या दृष्टीने होतं काय हा एक वेगळा विषय आहे. की त्या दृष्टीने काय होतं, पण एक जनरल ॲस्पेक्ट असतो. म्हणजे त्या घरावर तो ग्रह प्रभाव टाकतो. कारण आता आपण समोर बसलोय आणि आपण बघतोय एका ठिकाणी, तर आपला प्रभाव त्या घरावर कुठे ना कुठे पडत असतो. आपणही बसलोय आणि बघतोय समोर, तर आपला प्रभाव त्या जागेवर पडत असतो. तसंच काहीचं हे आहे. तर म्हणजे काय, थोडक्यात एखादा ग्रह जिकडे बसलाय तिथून तो समोरच्या घरावर दृष्टी टाकतो. म्हणजे 7व्या घरावर. तिथून तो जर ग्रह पहिल्या घरात बसला असेल तर तो तिथून 7व्या घरावर दृष्टी टाकतो. जर 4थ्या घरात बसला असेल तर 10व्या घरावर दृष्टी टाकतो. कारण बघा 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 7व्या नंबरचं घर हे 10वं घर येतं. सो तो त्या घरावर दृष्टी टाकतो. असं हे असतं प्लॅनेटचं. आता काही ग्रह आहेत त्यांना स्पेशल ॲस्पेक्ट्सही आहेत, त्याबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे की म्हणजे कसं पटकन कळून येईल. एखादी गोष्ट बघितली की पटकन जास्त कळून येतं जरा. आता हे बघा काय दिलंय. पहिल्या घरात कोणता ग्रह आहे, काय दिसतंय? मून. मून म्हणजे चंद्र. आता मूनने दृष्टी कोणाला दिली? मार्सला, बरोबर. तर मून आणि मार्स आपापसात हे मित्र आहेत, बरोबर. त्यामुळे ते तुम्ही असं उदाहरण घेऊ शकता. मून आणि मार्स. पहिल्या घरात मून बसलाय, त्याने दृष्टी दिली 7व्या घरात. 7व्या घरात मार्स बसला, त्याने दृष्टी दिली पहिल्या घरावर. तर ह्यांचा आपापसात दृष्टी झालेली आहे. म्हणजे एकमेकावर त्यांनी आपली दृष्टी टाकलेली आहे. तर असं या गोष्टीकडे आपण बघू शकतो. आता याने होतं काय, या ॲस्पेक्टचा उपयोग काय, हे सगळं आपण काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोतच. पण हे तुम्हाला बेसिक कळण्यासाठी आहे. ह्या तुम्ही व्हिडिओज बघितल्या की मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे, बेसिक्स सांगण्याचा. त्याच्यानंतर हे झालं उदाहरण मून आणि मार्सचं. त्याच्यानंतर हे उदाहरण बघा तुम्ही, काय दिसतंय तुम्हाला? सॅटर्न आणि सन हे दिसत आहेत समोरासमोर. सॅटर्न सन समोरासमोर दिसत आहेत. शनी आणि सूर्य समोरासमोर दिसत आहेत तुम्हाला. बघा आता इथून मोजायचं 7वं घर. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. एवढं सिंपल, बरोबर. 7वं घर मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असं मोजायचं. इकडे पण आपण कसं मोजलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7वं घर. तर हे अशा पद्धतीने या गोष्टी मोजायच्या असतात.
त्याच्यानंतर आता आपण वळूया स्पेशल ॲस्पेक्ट्स. काही ग्रह जे आहेत ना त्यांना स्पेशल दृष्ट्या सुद्धा आहेत. म्हणजे 7वी तर आहेत, 7वी दृष्टी ही सगळ्या ग्रहांना आहे, पण 3 ग्रहांना आणखीन 2 ॲडिशनल दृष्ट्या आहेत, आणखीन 2 ॲडिशनल ॲस्पेक्ट आहेत. तर त्यातला पहिला ग्रह आहे गुरुग्रह. गुरुग्रहाला आहेत टोटल 3 ॲस्पेक्ट्स. एक तर 7वा, म्हणजे आपण जिथे बसलो त्याच्यापासून 7वं. त्याच्यानंतर एक ॲस्पेक्ट आहे 5वा आणि एक आहे 9वा. आपण बघूया कसं. त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण आणलेले आहेत या 3 स्पेशल प्लॅनेट्सची सुद्धा. हे बघा, पहिल्या घरात बसलेला आहे ज्युपिटर गुरु. त्याने दृष्टी टाकली 5व्या घरावर. 1 2 3 4 5. ही 7वी तर आपण मगाशीच पाहिली, एक जनरल ॲस्पेक्ट जो सगळ्या ग्रहांना आहे. आणि हा 9वा ॲस्पेक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9, 9वी दृष्टी ह्याच्यावर. तर ही गोष्ट तुम्हाला ज्युपिटरबद्दल लक्षात आली. त्याच्यानंतर आता आपण जाऊया दुसऱ्या ग्रहाकडे ज्याला ॲडिशनल ॲस्पेक्ट आहेत. तो दुसरा ग्रह आहे शनी. शनी ग्रहाला सुद्धा आहेत 3 दृष्टी. एक म्हणजे 7वी जी नॉर्मल दृष्टी, त्याच्यानंतर ज्या एक्स्ट्रा दृष्टी आहेत ती म्हणजे 3री दृष्टी आणि 10वी दृष्टी. त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण आणलं आहे बघायला. बघा, आता शनी बसला इकडे, कोणत्या घरात बसलाय? 1 2 3 4, 4थ्या घरात बसलाय, बरोबर. 4थ्या घरातून तो 7व्या घरावर दृष्टी टाकतोय. 1 2 3 4 5 6 आणि 7 ही नॉर्मल दृष्टी. स्पेशल दृष्टी त्याची 1 2 3 3री, आणि तिथली 10वी दृष्टी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ही झाली 10वी दृष्टी शनी या ग्रहाची. म्हणजे ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगितलं की समजा जर शनी इकडे असता तर त्याने कशी दृष्टी दिली असती? 1 2 3 3री दृष्टी, 1 2 3 4 5 6 आणि 7, बरोबर. ही झाली 7वी. आणि 8 9 10 ही झाली 10वी दृष्टी. इकडे जर शनी बसला असता तर अशा गोष्टींनी तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला जरा सांगितल्यावर कळेल की हा शनी 3रा ॲस्पेक्ट देतोय, शनी 10वा ॲस्पेक्ट देतोय म्हणजे काय. त्याच्यानंतर आता आपण वळूया 3ऱ्या प्लॅनेटकडे ज्याला स्पेशल ॲस्पेक्ट आहे. तर तो 3रा प्लॅनेट आहे मंगळ. मंगळाला सुद्धा एक ॲडिशनल दृष्टी आहेच, 7वी जी आहेत असते ती, आणि 2 ॲडिशनल दृष्टी 4थी आणि 8वी. तर त्याच्यासाठी आपण एक आता उदाहरण बघूया. हे दिसतंय, मंगळ आहे इकडे 8व्या घरात, बरोबर. त्याने दिलेला आहे आपला 4था ॲस्पेक्ट 1 2 3 4 या घरावर, म्हणजे 11व्या घरावर. 1 2 3 4 11व्या घरावर दिलेला आहे स्पेशल ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर हा झाला त्याचा जनरल ॲस्पेक्ट 1 2 3 4 5 6 7 दुसऱ्या घरावर जनरल ॲस्पेक्ट, 7वा ॲस्पेक्ट. आणि आता 8वा ॲस्पेक्ट 3ऱ्या घरावर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे झालं 3रं घर. ह्याच्यावर दिला आपला ॲस्पेक्ट, 8वा ॲस्पेक्ट. तर आता काय जे स्पेशल ग्रह आहेत ना त्याच्या प्रत्येक ॲस्पेक्टला एक अर्थ आहे, असा वेगळा असा एक अर्थ आहे. तर तो अर्थ काय हे आपण काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, त्याच्याबद्दल बोलूया. तर आजसाठी हे एवढंच. म्हणजे आता तुम्हाला ही व्हिडिओ बघितल्यानंतर हे नक्कीच कळेल की ॲस्पेक्ट म्हणजे काय, हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. म्हणजे कोणता ग्रह, मी तुम्हाला सांगितलं शनी 3री दृष्टी देतो या घरावर म्हणजे काय, मग तुम्हाला कळेल की शनी कुठल्या घरात बसले, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं शनी 3री दृष्टी देतो 3ऱ्या घरात म्हणजे शनी बसलाय 1ल्या घरात. तर हे तुम्हाला सरावाने येईल. ही अगदी बेसिक सुरुवात आहे. ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तुम्ही जर ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड व्हिडिओ बघत असाल, वाचन करत असाल, या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळायला लागतील. तर या व्हिडिओ मागचा उद्देश होता की तुम्हाला कळावं मी काय म्हणतोय. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.